पन्हाळा तालुक्यातील कोडोलीतल्या ग्रामपंचायत कार्यालयासमोर 3,92,196 रुपये खर्च करून महिलांसाठी आणि बालकांसाठी बालोद्यान उभारलं असल्याचा अहवाल पंचायत समितीकडून देण्यात आलेला आहे। त्यासाठी आवश्यक असलेली तांत्रिक मान्यताही देण्यात आली आहे। तसेच ग्रामपंचायतीच्या वतीने 26 जून 2022 रोजी कार्यारंभ आदेश पारित करण्यात आलेला आहे आणि या आदेशानुसार 3,96,000 रुपये खर्च झाल्याचं दिसून येत आहे। परंतु हा निधी नेमका कोठे खर्च झाला असा प्रश्न ग्रामस्थ उपस्थित करत आहेत। कोडोली ग्रामपंचायत मार्फत 15 जागातून ग्रामपंचायत समोर बालोद्यान महिलांसाठी व बालकांसाठी बालोद्यान बांधलेलं आहे। असं 2022 साली खर्ची पण पडलेला आहे। पण सध्या आम्ही त्याचा पाठपुरावा करत असून सदर ठिकाण कुठेही आम्हाला आढळून आलेलं नाही आणि सध्या ते ठिकाण चोरीस गेलेलं आहे बालोद्यान, की त्या नुसताच खर्च केलेला आहे। याची सखोल चौकशी होऊन यामध्ये जे दोषी असतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी यासाठी आम्ही वारंवार पंचायत समिती असू दे, जिल्हा परिषद असू दे, या ठिकाणी पाठपुरावा केलेला आहे। पण त्यांच्याकडून सदर ठिकाण हे योग्य ठिकाणी खर्च केलेला आहे असं त्यांचं म्हणणं आलेलं आहे। त्यामुळे या ठिकाणी स्वतः जिल्हा परिषद मधील अधिकाऱ्यांनी येऊन त्याची तपासणी करावी व सदर हे बालोद्यान या ठिकाणी बांधलेलं आहे किंवा नाही याची चौकशी होऊन तसा अहवाल आम्हाला मिळावा। अन्यथा आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाच्या वतीने बेमुदत ठिय्या आंदोलन करत आहे। याबाबत पन्हाळा पंचायत समितीकडे चौकशी केली असता पंचायत समितीला उपलब्ध झालेल्या ग्रामपंचायतीच्या ठरावानुसार हा निधी कोडोलीच्या छत्रपती शिवाजी चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या सुशोभीकरणासाठी वापरला गेला असल्याचं शाखा अभियंता पंचायत समिती पन्हाळा यांनी सांगितले। कोडोली ग्रामपंचायत 15 ग्रामस्तर 21-22 मधून कोडोली येथे महिलांसाठी आणि बालकांसाठी बालोद्यान करणे या कामाचं ह्याच्यामध्ये त्या चौकात छत्रपती चौकातल्या परिसर सुशोभीकरणाचं आणि त्यामध्ये फाउंटन, त्यामध्ये काय दगडी बांधकाम असेल ह्याची कामं आपण ह्याच्यातनं घेतलेली आहेत आणि त्याला जादा झालेला खर्च आपण जो आहे कॉन्ट्रॅक्टर केलेलं काम 3,92,000चं हे ह्या त्याचं मूल्यांकन करून आपण दिलेलं आहे। हां, मग तो ग्रामपंचायत दिलेलं कागदपत्र नसावं। ग्रामपंचायतीने आम्हाला सांगितलं बाबा की इथं आपल्याला हे करायचं आहे, त्या संदर्भात तसं एस्टिमेट करून आपण त्याचं मूल्यांकन केलं। वास्तविकरित्या कोडोली ग्रामपंचायत कार्यालयासमोर महिला आणि बालकांसाठी बालोद्यान उभारण्याच्या कामी 3,92,000 रुपये इतका निधी खर्च झाल्याचे दिसून येत आहे। परंतु हा निधी महिला आणि बालकांसाठी बालोद्यान न उभारता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या सुशोभीकरणासाठी वापरल्या गेल्याचं प्रथमदर्शनी दिसून येत आहे। त्यामुळे अशा पद्धतीने निधी इतरत्र वळवणं हे प्रकरण कितपत योग्य आहे असा प्रश्न स्थानिक नागरिक उपस्थित करत आहेत। यश मिळवायचं असेल तर कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट प्रामाणिक असतील तर यशाला पर्याय नाही। आदर्श इन्स्टिट्यूट अँड स्टडी सेंटर, वानानगर, IIT, JEE, नीट, MSCET, स्टेट बोर्ड। आजच प्रवेश घ्या, उद्याच्या यशाचे मानकरी व्हा। वेळ घालवू नका, आजच कॉल करा।